तरुणांसोबत इथे येऊन संवाद साधायचा आहे। संवाद म्हणजे नक्की काय आहे तर आपण शुभमजी सांगितलं की 10 शाखा काढतो, 10च्या वरती 1 शून्य दिला तर किती होतात? त्या 10 शाखा नाही 100 शाखांसाठी जगदीश गायकवाड इथे येईल। तुमच्या 45 गावं ही तुमची लिमिटेड आहेत, पण 185 बौद्ध वाड्यात माझे नातेवाईक आहेत ठाणे ग्रामीण मध्ये 185। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझा नाता गोता आहे तिथं तर माझी शाखा असेलच, परंतु वसई, विरार, पालघर, डहाणू, कल्याण, डोंबिवली, तुमचा आडगाव, शहापूर म्हणजे नाशिकचा तो टोक जिथं माझी शेवटची आगरी वस्ती आहे, तेव्हा नाशिकच्या त्या टोकापर्यंत इकडून मावळ आणि इकडून संबंध कोकण मुंबईसह। आजच मगाशी मला माझ्या विद्याताईच्या मुलं आपल्याला आणि विशाल शिर्केंच्या मुलं माणगाव तालुका पूर्ण आपल्याकडे, आता तुम्ही साक्षीदार आहात, गमरे कुठे आहेत? पूर्ण माणगावची पूर्ण माणगाव 182 बौद्धवाडे आजपासून ब्लॅक पॅन्थर मध्ये सामील झाले, आजपासून 82। त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आपण करत असताना ब्लॅक पॅन्थरची गरज का आली आमच्या गायकवाडनी सांगितलं, गायकवाडच ना योगेशनी, आणि तो अभ्यास करणारा मुलगा आहे आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी 15 ऑक्टोबर 1966 ला काळा गोरा मतभेद म्हणजे अन्यायाची मोठी नांदी तो नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरची स्थापना झाली। इथं जातीय अत्याचार रोखण्यासाठी ब्लॅक पॅन्थरची स्थापना 15 ऑक्टोबर 1925 ला करण्यात आली। म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो की मी फक्त चर्चा करणार, आज भाषण नव्हे। आम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी ठरवलंय की ब्लॅक पॅन्थर मध्ये पद द्यायचं नाही। जोपर्यंत माझ्या पॅन्थरची पथ निर्माण होत नाही तोपर्यंत पद द्यायचं नाही। एकाला पद दिला दुसरा नाराज, दुसऱ्याला दिला की तिसरा नाराज, म्हणून पथ निर्माण करा। तर पथ म्हणजे काय? केवळ पैसे नव्हे, ज्या गावात तुम्ही गेलात त्या गावात महेंद्रजी तुम्हाला लोकांनी प्रबोधन करण्याला बोलवलं पाहिजे, प्रवचन करायला बोलवलं पाहिजे। समाजाच्या व्यथा काय आहेत, इथं मी व्यथा सोडवण्यासाठी आलेलो आहे। लोकांचे कष्ट काय आहेत, लोकांवरती काय जुल्म होतं, काय अन्याय होतं, आणि त्या अन्यायाचं निरसन कसं करायचं। केवळ सगळे जगदीश गायकवाड होऊन चालणार नाही, सगळीकडेच मारामारी करून चालणार नाही, सगळीकडे आपल्या वाणीतून अभद्रता बोलून चालणार नाही, पण जिथं गरज लागेल तिथं आपली वाणी आणि आपलं वाहन या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। आणि म्हणून आजच्या प्रसंग अनुधानाने मला या ठिकाणी खरंच तुमच्याशी चर्चा करण्यात खूप चांगलं वाटलं। मी इकडे लग्नाला, हल्दीला किंवा बारशा अशा कार्यक्रमाला येत होतो प्रत्येकाच्याच ठिकाणी, परंतु आज संघटनात्मक आपल्याला या ठिकाणी उभं राहता येतो। निभिड जंगले तुडवत आलो फोडून या टाहू, रथसमतेचा असा आणावा आणीला सांभाळून न्या। हा समतेचा रथ तुम्हाला दिलेला आहे, सांभाळण्याची ताकद तुमची पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर प्रत्येकाने नकसकांत स्वीकारले तर मगाशी तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण कोणी दिला, आता योगेशजी, तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नकसिकांत स्वीकारले तर घराघरात बाबासाहेब आंबेडकर पैदा होण्याला वेळ लागला, पण बाबासाहेबांचे विचार स्वीकारत नाही। मग आज तुम्हाला सांगतो, आज इथं आपला संवाद आहे आणि आज महाडच्या क्रांतीभूमीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एक सभा होती, म्हणजे महाराष्ट्राचं अधिवेशन, पक्षाचं वर्धापन दिन। मला महाडवरून फोन येतो, भाई तुम्ही नाही तर मजा नाही,
आदरणीय रामदासजी आठवले साहेब तिथे गेले, 100 लोक नाही, 3000 खुर्च्या लावलेल्या आहेत. एक फोटो दाखवतो तुम्हाला पाहिजे तर, माझ्या मोबाईल मध्ये आहेत आणि बऱ्याच ग्रुप लावून पाठवले, जरा दाखव तुझ्या मोबाईल मध्ये आहे. परिस्थिती काय बघा. म्हणून काम करण्याची छबी आणि पद्धत ही कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. आदरणीय आठवले साहेबांचं काम चांगलं आहे, त्याबद्दल मला वाईट बोलायचंच नाही, परंतु ज्या प्रक्रिया घडतात, माझ्या व्हॉट्सअपला हा हे बघा, पत्रकार तुम्हीच बघा आता परिस्थिती काय बघा. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्या समाजाला वाली उरलेला नाही. आपला शत्रू आगरी नाही, आपला शत्रू कोळी नाही, आपला शत्रू मराठा नाही, आपला शत्रू मुस्लिम नाही, आपला शत्रू तो कोण आहे? आपलाच आहे. आपला शत्रू कोण आहे? आपलाच आहे. त्यामुळं सावध राहा. अरे बाबासाहेबांना पण शत्रू होते ना, पण बाबासाहेबांच्या सोबत कोकणातल्या माणगाव, टोलगावचा तालुका माणगाव इथला बादशाह साली होते. कोण होते? बाबासाहेबांचे खरे बॉडीगार्ड कोण होते? तर बादशाह सालवी. 21 वर्षापूर्वी बहिणीचं लग्न माझ्या दारात आणि बादशाह सालवेंचा पुतळा या पठ्ठ्याने माणगाव मध्ये उभारला. त्यावेळेस 50,000 खर्च केले होते. एक हेलिकॉप्टर आठवले साहेबांना महातेकरांना दिला, कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं, आणि एक हेलिकॉप्टर घेऊन बहिणीच्या लग्नासाठी पुष्पवृष्टीकरता घेऊन आलो. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण काय करतोय? आज आम्हाला कुणाला शिवी द्यायची नाही, मारायचं नाही. बघा, विचार बाबासाहेबांनी काय चालवलंय? बाबासाहेबात काय होती? लेखणी होती. या लेखणीच्या जोरावरती बाबासाहेबांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लिहिलं, भारताचं संविधान लिहिलं यांनी, आणि ह्याच संविधानानेच अधिकार दिलं की अन्याय होत असेल तर लढ, आणि केवळ लढू नको तर एखाद्या आया बहिणीवर अन्याय अत्याचार झाला तर मारता मारता मेलाच तरी परवा नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की तुमच्या काय समस्या आहेत. तुमच्या गावात समाज मंदिर आहे की नाही, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, विहीर आहे की नाही, नळाला पाणी येतो की नाही, रस्ते आहेत की नाही, गटार आहेत की नाही, स्मशानभूमी आहे की नाही, स्वतंत्र स्मशानभूमी आहे की नाही, या समस्येसाठी मी आलोय. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी कोण बोलत असेल कालबाह्य झालं तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून गावोगावात जिथे जिथे समस्या आहेत, मी इथला आमदार नाही किंवा मी पनवेलचा आमदार नाही, पण माझ्याजवळ डझनभर आमदार आहेत. किती? डझनभर. तुम्ही परवाच केदारी साहेबांनी उदाहरण दिलं. आम्ही सगळी मंडळी माझ्या बरोबर कालपासून तिकडे होती. माझ्या भावाच्या मुलाचा साखरपुडा होता. मी फॅमिलीला सांगितलं तुम्ही सगळे जा आणि मी तिकडे जातो. दादा बरोबर का? आणि मी तिकडे गेलो. कविता गायकवाड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. 11 कोटीची निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मिळवून आणली. माझे बंधू, माझे मित्र आमदार महेंद्र दलवी, अत्यंत गरिबीतून आलेला आमदार, आणि आपण जर त्याचा अभ्यास पाहिला तर प्रशासकीय नॉलेज असणारा आमदार म्हणून महेंद्र दलवी आहेत. मी त्यांना प्रस्ताव दिला दलवी साहेबांना. ते बोलला ताईने मला पहिल्यांदाच सांगितलं काम, मी पाहिजे ते करेल. मग त्यांनी आपल्याला 11 कोटी दिले. किती? 7 कोटी मिळाले. 5 कोटीची इमारत तयार झाली. 2 कोटी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू येतोय. त्या कार्यक्रमात तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. तुम्हाला इथं ठेवले, तुम्हाला घेऊन जाणार आहे. बघा जगदीश भाईनी या जिल्ह्यात काय केलं तुम्हाला बघायला मिळेल. 850 ग्रामपंचायती किती आहेत जिल्हे रायगडमध्ये? 850 ग्रामपंचायतीमध्ये गाव तिथं रस्ता जोडण्याचं काम कविता गायकवाडांच्या माध्यमातून. दलित वस्तीमध्ये अन्याय अत्याचार झाला तर जगदीश गायकवाड आहेच, पण जगदीश गायकवाडचे उद्याचे उदयास येणारे पॅन्थर
यांना मी स्पष्ट सांगतो, खोटी अॅट्रॉसिटी ऍक्ट करायची नाही, हा आमचा धंदा नाही. परंतु कुणी जुल्म केला तर त्याला सोडायचं नाही, कारण बाबासाहेबांची औलाद आहे. मी कधीच खोटं करत नाही. 35 वर्षाच्या राजकारणामध्ये एकावरती सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्टची केस केली नाही. आगरी माझे उगाच फॅन फॉलोवर नाहीये. मी आग्र्यांमध्ये जाऊन सांगतो की तुम्ही जर कारल्याच्या लेणीवर गेलात तर तिथे बुद्ध लेणी आहे, आणि बुद्ध लेणीच्या सोबत एकविराईचं मंदिर आहे. हे दोघांचं नातं काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर अर्ध्या लोकांना माहितीच नाही. सांगायला आम्ही कमी पडलोय. एका वीराची आई म्हणजे एकविरा आई, ती आमची आहे. त्यावेळेस वीर कोण होता? त्यावेळेस वीर कोण होते? तर तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक. वीर कोण होते? सगळे वीर आपले आहेत. तुम्ही सगळ्या जेवढी जेवढी डोंगराच्या कडा कपाईला मंदिरं पाहता, मंदिरं कुणाची आहेत? सगळ्या भिक्खुनींची आहेत. याची स्टडी करा, स्टडी शिवाय बोलू नका. आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न, ते कोण सोडवत नाही. अनेक रायगड ठाण्यामधल्या बुद्ध लेण्या डिमोलिशन करण्यात आलेल्या आहेत, छेडछाड करण्यात आलेली आहे. वाचवणार कोण? कोणी वाचवणार नाही. कुठला गट नाही, कुठली संघटना नाही, कोण किंचित नाही, कोण आणखी कोण नाही, कोण वाचवत नाही. मग त्याला वाचवणार कोण? तर हा ब्लॅक पॅन्थरची जबाबदारी आहे त्याला वाचवायची. मलंगगडाच्या पायथ्याशी आहे ना, बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी. आणि ब्लॅक पॅन्थर कुठे आले? तर मलंगगडाच्या पायथ्याशी. केवळ पायथ्याशी येऊन चालणार नाही, तर मलंगगडाच्या वरती जाऊन तिथे एक समाधी आहे, त्या समाधीला पण तुम्हाला समर्पण करायचं आहे. केवळ मलंगगड करून चालणार नाही, तर तुम्हाला रायगड आणि ठाणा, स्थानिक मुलांसाठी सांगतो, तुम्हारी यूनिटी बनाओ. तुमको तोड़ने की किसी की हिम्मत नहीं, तोड़ने आएगा उसको भी जोड़ने का. भाई मैंने तुझे तेरे का लिया क्या? कंस मामा आहेत, परंतु आम्हाला त्यांनाही जोडायचे आहेत, आमचेच आहेत. त्यांना जर अक्कल नसेल तर शिकवलं पाहिजे, त्यांनी डिबेट केलं पाहिजे. आणि डिबेटमध्ये आम्ही जर पोरं हरली तर आम्ही अपयशाचं समजू. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाला संविधान देण्यात जर मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोली घालून घेईल. बाबासाहेबांचा शब्द आहे, माझा नाही. पण बाबासाहेब आंबेडकर विद्वान. या देशात अनेक गुरु असतील, पण बाबासाहेबांना गुरु नव्हते, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी गुरु मानले, आणि बाबासाहेब प्लेन बाबासाहेब. अहो तेव्हा बाबासाहेब कोट घालायचे, सुटापुटात राहायचे. तुम्हाला आता कोट घ्यायचे वांदे. लोकांना सांगतो बाबासाहेब बोलतो शिला पाव खाऊन शिकले. अरे खोटे सांगता. आमच्याकडे खोटी मीडिया आली, आमच्याकडे प्रचार प्रसार यंत्रणा खोटी आली. बाबासाहेबांना जेवायला भेटत नव्हता, तर त्यावेळेस माणूस 2-2 लाखाचा कोट घालायचा, आणि बाबासाहेब बोलतो पाव खाऊन उपाशी राहून शिकले. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दागदागिने नव्हे, प्रॉपर्टी नव्हे, तर जहाज भरून पुस्तकं आणणारा जगातला एकच महामेरू, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब उपाशी शिकले. अरे मूर्खांनो, अभ्यास करा. आणि बाबासाहेबांना स्वीकारलं कुणी रायगड ठाण्यामध्ये? तर पहिला आगरी लोकनेते दिबा पाटील. बाबासाहेबांना नखशिकांत स्वीकारणारा श्याम म्हात्रे. बाबासाहेबांनी या जिल्ह्यामध्ये अलिबाग पाटील परिवाराच्या घरी संविधानाचे काही पैलू लिहिले. खोतीचा कायदा बाबासाहेबांनी नष्ट केला, म्हणून तुमच्या आगरी असेल, कोली असेल, कराडी असेल, तेली असेल, महार असेल, मान असेल, धनगर असेल, मराठा असेल, इतर सर्व जाती असतील, 7-12 कुणाच्या मुलं आहे? तुमची नावं 7-12 कुणाचं आहे? खोती कायदा बंद करून बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या नावाचा 7-12 केला.
ही जाण ठेवा, एवढीच जाण ठेवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या क्रांत्या केल्या, रक्तविरहित क्रांत्या केल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांत्या काय आहेत? आवाज बसलाय, काल तिकडे भाषण केलंय. रक्तविरहित क्रांत्या, रक्ताचा एकही थेंब जाऊ दिला नाही. पण तरी सुद्धा महाडमध्ये 19 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांच्या डोक्याला दगड लागली. काय दगड मारणारा आयरा गैरा नतू गैरा कोणच नव्हता, आपलेच होते. एकाही ब्राह्मणान बाबासाहेबांना घाबरत होते, जावंच ना त्यांचा, त्यामुळे ते घाबरत होते. म्हणून बाबासाहेबांचे मारेकरी सुद्धा आपलेच होते. उद्या तुमचे मारेकरी सुद्धा आपलेच असतील हे लक्षात घ्या. परंतु अशा मारेकऱ्यांना कधीच भीक घालायची नाही. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल निर्माण केला. काय केला? तुमच्या 45 गावातले किती पोरं समता सैनिक दल मध्ये आहेत मला सांगा. काय बाबासाहेबांचं स्वीकारलंय तुम्ही? समता सैनिक दलामध्ये प्रत्येक गावातली 10 मुलं असायला पाहिजेत. समता सैनिक दल का दिला? तर तुमचा कवच कुंडल, तुम्हाला कुठेही दुखापत इजा व्हायला नको म्हणून समता सैनिक दल दिला. परवा घाटकोपरला एक समता सैनिक दल चालला होता. बाबासाहेब आंबेडकर स्वतः लाठी काठीचे चॅम्पियन होते, म्हणून ती बाबासाहेबांनी काठी घेतली. म्हणून तुम्हालाही लाठी काठीचे चॅम्पियन व्हावं लागेल. नुसतं ब्लॅक पॅन्थर मध्ये येऊन चालणार नाही. ब्लॅक पॅन्थर ही मुळमुळीत संघटना नाही, ही आक्रमक संघटना आहे. आणि ही संघटना निर्माण करण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट काय? तुमच्या गावात महापालिकेच्या खुर्च्या आणि टेबल दिले, पैसे महापालिकेचे देणार तुम्ही. अरे तुम्ही काय देता? गिव्ह अँड टेक. तुम्ही काय दिलं समाजाला? तुम्ही लुबाडलं, घेतलं. समाजाला देणं आहे. आज या राकेश गायकवाडला इथे याची गरज नाही. चांगल्या कंपनीचा HR आहेत. ते कोण आहेत? वेल क्वालिफाईड पर्सन. 30-30, 40-40 आवा 30-40 कंपन्यांचे लोक त्यांचा ऍडवाइस घेतात. हे राकेश भाऊ आपल्या समोर आहेत, बसू त्यांना बॅड आहो पर हे माझे पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर. आता ते बरोबर कोण आहेत? कालूराम आहे, कालूराम पाटील. काय केलं पाहिजे? आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढलो पाहिजे. लढताना कसं लढलो पाहिजे? तर समाजावर अन्याय होत असेल तरच लढलो पाहिजे. केवळ कुणाच्या तरी बांधावरून रस्ता गेलाय आणि तिथून जाऊ देत नाही म्हणून त्याच्यावरती खोट्या केसेस करायच्या आणि तो बांध बलकवायचा, हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, या देशामध्ये तू या देशाचा राजा आहेस. माझ्या भाषेत म्हणतो, आता हे तुम्हाला वाईट वाटेल. अरे भिकाऱ्यांनो, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी राजा बनवला. मतदान देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. तुम्ही कुणालाही पाडू शकता, कुणाला निवडून आणू शकता. अरे तुम्हाला राजा बनवला. केवळ पूर्वेश्रमीच्या महाराणा किंवा आताच्या बौद्धांना नव्हे, तर भारतातील असणाऱ्या एकूण जातीला बाबासाहेबांनी अधिकार दिला. मग तो टाटा बिर्ला असेल, अंबानी असेल, अडाणी असेल, सगळ्यांना अधिकार कोणी दिला मताचा? आता वोट चोरी नाही फिरते, आमच्या फायद्याचीच नाही ती वोट चोरी. त्यांचं काय चाललंय ते त्यांना चालू द्या. आम्हाला काय चालायचं ते आम्ही चाललो पाहिजे. म्हणून आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आज मलंगडाच्या पायथ्याशी येऊन आनंद झाला. ही सगळी तरुण पोरं तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही काम करा. जो काम करेगा वही सरदार बनेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कहा था, जो काम करेगा वही सरदार बनेगा. आता तुमचे सरदार राहतात कल्याणला, तुमचे सरदार राहतात ठाण्याला.
सरदार माझ्या गावात झाला पाहिजे, सरदार माझा पोरगा झाला पाहिजे, माझा भाव झाला पाहिजे, ही संकल्पना या 45 नव्हे तर 900 गावात झाली पाहिजे. तुमच्यावर अन्याय झाला तर बाहेरचा माणूस काय रे बाबा नो, तुम्ही काय कमजोर आहात का? आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही कमजोर आहात, ती ब्लॅक पॅन्थर त्यांचं करील घात, लक्षात घ्या. तुम्हाला न्याय तुम्ही मिळवायचा आहे, तुम्हाला न्याय मिळवायला दुसऱ्या लोकांची गरज काय? एक संघ राहा. या कल्याण ग्रामीण नव्हे ठाणे जिल्हा संबोधतो मी. तुम्ही एकत्र राहा, एक संघ राहा. ठाणे जिल्ह्यात 7-8 जिल्हे आहेत. इथून भाई ठाकूर रानपर्यंत, तिकडे सुभाष भुईरांपर्यंत. जगदीश गायकवाड नाव सांगा, काय रिस्पेक्ट आहे बघा. गणपत गायकवाड काही कारणास्तव बाहेर आहेत, लवकरच येतील. त्यांची मिसेस माझी बहीणच आहे, भाऊबीज करतो आम्ही. तो विषय माझा आगरी समाजाचा वेगळाच आहे. म्हणजे माझ्या 4 बहिणी तर 400 बहिणी माझ्या आगरी आहेत. मग इथं रोहिदास म्हात्रे असेल, अनेक, तुमचा अर्जुन पाटील असेल, मुकुंद वारला, आता परवा सोनारपाड्याची मला पत्रिका आली. तुम्ही जाल त्या आगऱ्यांच्या पत्रिकेत माझं नाव असतं. त्याची कारण आहे, तुम्ही त्यांच्यासोबत तसं वागलं पाहिजे. माझ्या रायगड ठाण्याचा आगरी हा कडवट नाही. रायगड ठाण्याचा आगरी हा सागरी किनाऱ्याचा आगरी आहे. हा दिबा पाटलांच्या विचाराचा आगरी आहे. आणि जो दिबा पाटलांच्या विचाराचा आगरी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आगरी आहे. अरे तुम्ही बाबासाहेब त्यांना सांगितलंच नाही. तुम्ही कमी पडलात, तुमची वरची पिढी कमी पडली. तुम्ही जर माझ्या आगरी बांधवाला सांगितलं की हिंदू कोड बिल साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलं, हे तुम्हाला सांगता आलं नाही, तुम्ही अपयशी ठरलात. हिंदू कोड बिल म्हणजे काय, या महिलांचा अधिकार काय, हे तुम्ही सांगूच शकले नाही, कारण तुम्हाला कोणी सांगितलंच नाही. तुमच्या इकडे एकच काम, जयंतीची वर्गणी घ्या, डीजेवर नाचा, भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. अरे गाण्याचा शब्द काय बघा, तो आनंद शिंदे गाणी काय म्हटलं, भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. आम्ही नाचतो म्हणजे आमची एकी नाही तरी नाचतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. आज संवाद आहे. पुढच्या वेळेस डोक्यामध्ये, पुढे गेला भाऊ माझा, डोक्यात कार्यक्रम पुढच्या वेळेस डोक्या गावात चिंतनाचं काय, माझ्या मामाचा पोरगा पण इथं, हा चिंतनाचं, तो एक माझ्या मामाचा पोरगा सुरेश तिकडे, चिंतन आणि मनन. जोपर्यंत तुम्ही करत नाही पत्रकार साहेब, तुम्ही या ठाणे जिल्ह्यात किती वर्ष राहता? 35-38 वर्ष. मी 38-35 वर्ष मी राजकारणात आहे. काटे, बरोबर आहे. 35 वर्षात असं भाषण ऐकलं का सांगा. म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, तुम्ही जर्नलिस्ट आहात, पत्रकार आहात, तुम्ही आमच्या ज्या काय वेदना आहेत त्या वेदना मांडू शकता, त्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण वेदना अशा मांडल्या पाहिजेत की खरोखरच समाजाप्रती आदर असला पाहिजे. समाजाचं काम करत असताना काय केलं पाहिजे? अभ्यास. बाबासाहेबांचं लिटरेचर वाचा रे, प्रबोधनकार ठाकरेंचं लिटरेचर वाचा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. आता नुसतं जगदीश भावाला इसकी जय उसकी जय. आमच्याकडे काय माहितीये का, तुमचं आडनाव काय? कांबळे साहेब. माझी पत्नी पण माहेरचे कांबळीच आहे, कविता कांबळे. आम्हाला काय करायचंय बघा, ते आम्ही करत नाही. आणि म्हणून माझं या तरुणाला म्हणणं आहे की ज्या अनुषंगाने आजचा हा संवाद आहे, त्या संवादामध्ये तुम्ही काय घरी घेऊन जाल? भाई आले ना, भाषणी केले. आमच्याकडे काय करतात, प्रत्येक गावात एक मंडळ काढतात. शहरात मंडळ, सेक्टर वाईज मंडळ, निवडणूक आली का घे बंडल विक मंडळ, घे बंडल विक मंडळ. आणि मंडळाची नावं काय? रमाई मंडळ, सावित्रीबाई फुले मंडळ, भीमशक्ती मंडळ, अमुक मंडळ,
तमुक मंडल, दे बंडल घे बंडल, दे बंडल घे बंडल. कसं समाजाचं व्हायचं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्या युवकांना सांगतो, विडी बंडल होतं बघा, विडी बंडल, बरोबर ना. मी काय नाव नाही घेत, पण विडी बंडल होता. तर बाकीचे उरलेले आहे ना, त्या विडी बंडलला ते कसे बंडल बांधतात तसे बांधा. तुमच्याकडे जागा नसेल तर माझ्या कासाठी नेतो आणून बुडवा. कसं आहे, विचारांची लढाई विचारांची असली पाहिजे. आणि जोपर्यंत विचारांची लढाई करत नाही तोपर्यंत तुम्ही अर्थहीन आहेत. तुमचं जगणं अर्थहीन आहे. म्हणून जातीपातीच्या राजकारणा विरहित मी काम करतो. मी ज्या रिपब्लिकन पक्षाच्या बाबासाहेबांचं काम करत होतो त्यात सर्व जातीची लोक, माझ्या आगरी तर अधिक पुढं. आणि आता ब्लॅक पॅन्थर मध्ये 50% आगरी असतील आणि इतर धर्मीय 50% असतील. कारण मी सक्षम ठरलो माझ्या आग्र्याला सांगायला, आगरी हा माझा बांधव आहे. कोण आहे? सक्का सावत्र भाव. कोण आहे? कुणबी माझा भाव आहे. कुणबी म्हणजे कोण? तर तथागत गौतम बुद्धांची जात काय होती? कुणबी. आणि कुणबी नाव कसं पडलं? तर कण कड पेरणारा कुणबी, म्हणजे जो शेतकरी आहे तो कुणबी आहे. शेतकरी मी पण आहे, मी पण कुणबी आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आमची ब्लॅक पॅन्थर संघटनेने काम केलं पाहिजे. तुमच्यावर अन्याय झाला, तुमचा कुठला पोलीस स्टेशन येतो? अंबरनाथच्या सिनियरला सांगा की जगदीश भाई येतात. तुमच्या त्या कल्याणला दुसरा कुठला पोलीस स्टेशन आहे? खडकपाड्याला. मानपाड्याच्या संदीप मला वाटतं शिंदे साहेबाला सांगा, पनवेल केलेली आहे. जगदीश भाई येतो, काय करतो बघा. डायगर पोलीस स्टेशनला जा, त्यांचं नाव काय? पोल साहेब. त्यांना विचारा जगदीश भाई, तर ज्यांनी रायगड ठाणा नवी मुंबई केली ते एसीपी असेल, डीसीपी असेल, सिनियर इन्स्पेक्टर असेल, की आमच्या या गावावर अन्याय झालाय, आमचा ब्लॅक पॅन्थर जगदीश गायकवाड येतोय, पोलिसांनी जर न्याय नाही दिला ना तर त्या दिवशी, तसं बाबासाहेब म्हटलं की नाही, स्वतःला गोळी घालून घेईल, तर त्या दिवशी तुमचा रिझाईन देईल आणि सगळी संघटना तुमच्या ताब्यात देईल. न्यायाच्यासाठी पाहिजे ते. आमच्याकडे पद नाही, मगाशी सांगितलंय, समन्वयक, त्याचं स्पष्टीकरण राकेश भाऊने तुम्हाला दिलेलं आहे. पण मी सांगतो की आज 1 वर्ष काम करा. आपले नेते आहेत, त्यांना मी वाईट बोलत नाही, पण आपल्या नेत्यांनी, एका गटाच्या नेत्यांनी मला सांगावा की महाराष्ट्रात, मी तुमच्या ठाण्यात रायगड बोलत नाही, महाराष्ट्रातली 100 मुलं कामाला लावलेली मला एका 20-20 वर्ष मंत्रीपद बदलेल्यांनी पण सांगायचं, जे खासदार राहिले त्यांनी पण सांगायचं, 4-4 आमदार तर तुमचे झालेच नाही. मी थोडा कडक बोलतो, वाईट बोलतो, पण सत्य बोलतो. तसा काल मनसेने सत्तेचा मोर्चा काढला, तसं मी सत्य बोलतो. आणि खोटे बोलणे, चोरी करणे छंद नसे चांगला, खोटे बोलणे, चोरी करणे छंद नसे चांगला, बुद्धम शरण म्हणा रे, बुद्धम शरण म्हणा. बुद्धाला जो स्मरला, बुद्धाकडे जो झुकला तोच टिकला. कारण बुद्धाकडे गेल्यानंतर पानाती पाता वेर मणी सिक्का पदम. आमचे बौद्धचार्य आहेत, हे पण बौद्धचार्य आहेत. मी चॅलेंज करतो रायगड ठाण्याच्या बौद्धचार्यांना, तुम्ही 22 प्रतिज्ञा बाहेर बोलून दाखवा. अरे हे घ्यायचे वांदे, मी 10,000 रुपये बक्षीस देतो. किती? जे कोण ऐकत असतील त्यांनी आता मोबाईल ऑन करा, फेसबुकला टाका 22 प्रतिज्ञा, फक्त बघू नका. म्हणून समाज बाबासाहेबांनी दिलेल्या घडामोडीपेक्षा विभिन्नतेने वागू लागलाय. बाबासाहेबांचा स्वीकार फक्त निवडणुकीला केला जातो. ब्ल्यू झेंडा फक्त निवडणुकीला वापरला जातो. माझी विनंती आहे, त्या निवडणुकीत आपण निवडून येतो का? मग कशाला पाठिंबा द्या?
त्या निवडणुकीत तुमचा माणूस आहे का? ही ब्लॅक पॅन्थर 1 वर्षाच्या नंतर, काय म्हटलो, ही ब्लॅक पॅन्थर 1 वर्षाच्या नंतर या हाजी मलन पट्ट्यामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आले नाही ना तर पुन्हा येणार नाही. आम्हाला 1 वर्ष काम करू द्या. किती? सामाजिक आणि आर्थिकीकरण. आर्थिक बाबासाहेबांनी स्वतः बँक काढली होती. कोणाला माहिती नाही, मला माहित नाही. स्वतः बँक काढली बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचं आर्थिकीकरणावरती मोठी मोठी पुस्तकं आहेत. बाबासाहेबांना केवळ जात आडवी आली, नाहीतर टाटा आणि बिर्ला घडलाच नसता एवढा पुढचा आमचा बाप होता. त्यामुळे आज मुलांना नोकऱ्या आहेत, ज्यांना नोकऱ्या नाही, तुमच्याकडे नवीन वसाहती येत आहेत. या नवीन वसाहतीचे प्रश्न आहेत. नवीन लोक येतात, त्यांना माहिती नसतो, त्यांच्यावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस ब्लॅक पॅन्थर उभी राहिली पाहिजे. आम्हाला ठाणा जिल्हा अन्याय मुक्त करण्यासाठी ही ब्लॅक पॅन्थर आज आपल्या पाठी आहे. अन्याय होऊ द्यायचं नाही. मला वाटतं अधिक वेळ बोलले असेल. आपण या ठिकाणी जे खेड्यागावातून गावागावातून आलात, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण ज्या पद्धतीने या सगळ्या तरुणांनी, गायकवाड असतील, जाधव आहेत, सगळी मंडळी या असतील. आमच्या परवा एखादा कोणा जरी मेवण्यात ऍक्सिडेंट झाला होता, हा, जिथेच उसटण्यावाला. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आपण काय केलं पाहिजे हे ठरवा. समय सूचकता ही तुमच्याकडे असेल तोच बुद्धिसमचा तुमच्याकडे प्रभाव असेल, अन्यथा अशक्य आहे. पुन्हा ब्लॅक पॅन्थर मध्ये आता ऑनलाईन सदस्य व्हायचं आहे. एक पहिली पत्रकार साहेब, 35 वर्षात दलितांची, मागासवर्गीयांची ऑनलाईन सभासद पद्धत कधी बघितली का तुम्ही? पहिल्यांदा आज बघा, पहिल्यांदा ऑनलाईन. म्हणून वेल क्वालिफाईड पर्सन आणि वेल क्वालिफाईड लीडर तयार करण्याची ही मशिनरी आहे. माझ्याकडे वकील, डॉक्टर, इंजिनियर यांची टीम आहे. माझ्याकडे अनेक लॉ ऑफिसर आहेत. जेव्हा 100 वकील तर एक लॉ ऑफिसर असतो. आणि म्हणून ही सगळी टीम घेऊन पत्रकार साहेब आम्ही जात असतो. आमचा सागर राजे आणि आज माझ्यासोबत सातत्याने, म्हणजे सागर नसला तर प्रतिनिधी म्हणून यासीन आमचा असतो. आणि यासीन हा अत्यंत चांगला उत्कृष्ट पत्रकार. आमच्या एक चॅनल जो आहे प्रभात पर्व, दिवा पाटीलाचं आंदोलन मी आणि हे प्रभात पर्व यांनीच चालवलेलं आहे, बाकी कोणी चालवलेलं नाही. त्यामुळं त्यांच्यावरही केसेस झाल्या, माझ्यावरही केसेस झाल्या. माझ्यावर किती केसेस झाल्या तरी दिवाचं आंदोलन मी थांबवणार नाही जोपर्यंत. आता बघा, ज्याला म्हणतात चुतिया बनवायची मशीन आलेली आहे. काउंटरला नाव दिलंय, इथं नाव दिलंय, तिथं नाव दिलंय. मला दिवा पाटलांचं नाव कुठे पाहिजे? एअरपोर्टला. आणि प्रत्येक विमानाच्या तिकीटावर, प्रत्येक विमानावर कोणाचं नाव पाहिजे? ही संकल्पना आपली आहे. मी आणि आमचा सागर राजे आणि अनेक आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटना, मी एकटाच नव्हे, अनेक तरुण या ठाण्या ग्रामीण मध्ये, हा बालागाव असेल, कोलागाव असेल, नारेन असेल, बुरदूल असेल, इकडे आमचा नितलस असेल, म्हणजे इथून जर कल्याण ग्रामीण केलात ना, सगळे आगरी पोरांवर केसेस चालले. आणि त्यांना इथून सांगतो की तुमच्या सगळ्या आगरी मुलांच्या केसेस मागे घेण्यासाठी पण माझी टीम हायकोर्टात काम करते. टेन्शन करायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांना परवा मी सभेत सांगितलं की माझ्या मुलांवरती झालेल्या केसेस सगळ्या मागे घ्या. आंदोलकांवरती 8-8 हजार केसेस झाल्यात. त्या सगळ्या मुलांच्या 8,000 मुलांच्या केसेस मागे घ्या. त्यात मालकरी आहेत, टाळकरी आहेत, शाळकरी आहेत, महिला आहेत, बुजुर्ग महिला आहेत. म्हणून या सगळ्या केसेस त्यांनी मागे घेण्याचं शब्द दिलाय. किती प्रमाण ठेवतील मला माहित नाही, पण शब्द दिलाय. माझा त्यांच्यावर विश्वास काय? रवींद्र चव्हाण माझा मित्र आहे, गणेश नाईक माझे वडील बंधू आहेत. त्यामुळे त्यांनी मला शब्द दिलाय
की जगदीश टेन्शन घेऊ नको, यू कॅन गो, तू पुढे जा, आम्ही आहोत. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज आमचे समन्वयक आदरणीय गमरे साहेब, कितवा वाढदिवस आहे मला माहित नाही, कितवा 56 दोन लपवतं काय. तर आज 55व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. मी आयोजकांना सांगेन, सगळ्या पॅन्थरना सांगेन, त्यांचं अभिष्ट चिंतन करूया, तेच आपलं स्वागत समजू. आणि यापुढे कुणीही पुष्पगुच्छ आणायचं नाही, शाल आणायची नाही, वेस्ट ऑफ मनी करायचं नाही. का आणायचं? संविधानाचं पुस्तक. काय द्यायचं? एकच सूचना करतो, एकच मिनिटात. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं गाव कुणाला माहिती आहे? हात वरती करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं गाव आम्हाला माहित नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या भीमाईने जन्म दिला नसता तर संविधान पण नसता आणि जयभीमचा घोषवाक्य सुद्धा झाला नसता. म्हणून त्या भीमाईच्या गावी पत्रकार साहेब तुमची जबाबदारी आहे आमच्या कर्मठांपर्यंत पोहोचवायची. आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी सांगतो की 26 नोव्हेंबर 2025 ला 75 वर्ष पूर्ण होतात भारतीय संविधानाला. किती? कुठला? अमृत महोत्सव. काय महोत्सव? आपण अनेक अमृत महोत्सव पाहिले, पण आपल्या बापाची घटना लिहिलेला अमृत महोत्सव आपल्याला साजरा कुठे करायचा आहे? बाबासाहेबांच्या आईच्या गावी, आंबे टेंबे. कुठे? मुरबाड. तुम्ही तयारी करा. काय गाड्या लागतील, काय जेवणाची व्यवस्था लागेल, ती सगळी राकेश गायकवाड करतील. तुम्ही निश्चिंत राहा. किती गाड्या पाहिजेत, पण त्या गाड्या भरून आल्या पाहिजेत. आता आरपीआय सारखी आपल्या तरह लोक आज झाली तशी. म्हणून ज्याला गाडी दिली त्यांनी गाडी भरून आणली नाही तर गाडीचे पैसे राकेश भाऊला द्यायचे. हा, कामात चोखपणा असली पाहिजे. गुजरातीमध्ये चोखच म्हणतात. आपण या ठिकाणी आलात, सगळ्यांचं पुन्हा मला एवढ्या वेळेला ऐकून घेतलात, सगळ्या आयोजकांचे मनापासून आभारी आहे. खरं तर तुमच्या युवकांचं ऋण व्यक्त करायला पाहिजेत. तुम्ही पॅन्थरमध्ये तुमचं पदार्पण ही इथल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची नांदी आहे. धन्यवाद.